मी ॲडव्होकेटर आणि सोनवणे, ॲडव्होकेट आणि नोटरी. आज नोटरी विषयी अजून एक व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे आपल्याकडं. खूप लोकांनी मला सांगितलं की या विषयावर नोटरीचा व्हिडिओ करा. आय थिंक एक व्हिडिओ मी केला आहे. तो हा जो व्हिडिओ आहे तो फीज, नोटरीची फी किती घ्यायची त्याच्यावर आहे. तर फीजविषयी जर नोटरीच्या फीजविषयी जर आपण बघितलं, हे बघा 10 नोटरीज ॲक्ट नोटरीज रूल्स जे आहेत 10 फी पेएबल टू नोटरी फॉर डुईंग एनी नोटरियल ॲक्ट. त्याच्यात जर तो आपण बघितलं तर 50 रुपयापासून 100, 150, 200 म्हणजे जास्तीत जास्त नोटरीची फी जी दाखवलेली आहे तर ती जास्तीत जास्त नोटरीची फी 200 दाखवलेली आहे. 200पर्यंतच तुम्ही लिगली नोटरीची फी घेऊ शकता. कोणत्या डॉक्युमेंटला किती फी घ्यायची तर त्यांनी असं विचारतात मला. बऱ्याचदा खूप मला फोन येतात. म्हणजे प्रत्येक वेळा नवीन जे लोक असतात सुरुवातीला त्यांना थोडंसं विचारून करायला लागायचं. मी पण जेव्हा नोटरी नवीन झाले तर मी पण असंच विचारून केलेलं आहे. त्यामुळं त्यात काही नवीन नाही आहे की फोन करताय तुम्ही मला किंवा विचारताय. तर ते ऑब्वियस आहे, आपल्याला माहीत नाही आणि आपण काळजी पण घेत असतो की बरोबर किती काय. तर एक जर ॲफिडेविट आलं तर तुम्ही 50 रुपये घ्यायला पाहिजे. 50 रुपये ॲफिडेविट किंवा 35 रुपये ॲफिडेविट असं घ्यायला पाहिजे. आणि हे MOU असेल तर 100 किंवा 200 रुपये अशी फी आहे. जास्तीत जास्त आपण फक्त 200 घेऊ शकतो, 200च्या वरती नाही घेऊ शकतो. आणि हां, जर तुम्हाला म्हणजे बॉन्ड असेल, ॲग्रीमेंट असेल, हे सगळं 200पर्यंत तुम्ही फी घेऊ शकता. 50, 35, 100 आणि 200. आता ट्रू कॉपी अँड अटेस्टेडला पर पेज 5 किंवा 10 रुपयेप्रमाणे घ्यायचे. ते मेन्शन केलं आहे याच्यामध्ये की हे बघा KL मध्ये फॉर सर्टिफाईंग कॉपीज ऑफ डॉक्युमेंट ॲज ट्रू कॉपी ऑफ द ओरिजिनल 10 पर पेज मिनिमम 20 सच ॲज सम ॲप्रॉक्सिमेट. म्हणजे पर पेज 10 रुपये म्हटलं त्यांनी. 10 रुपये किंवा 20 रुपये पण तुम्ही घेऊ शकता. पण बघा, समजा आता तुम्हाला लॉटमध्ये एखादा गट्टा आला आहे, म्हणजे समजा 1000 डॉक्युमेंट आहे आणि तुम्हाला 10 रुपये पर पेजनी म्हणल्यावर बरं, ट्रू कॉपी करताना तुम्ही काय करता, 4-5 एक डॉक्युमेंट आहे ते 4-5 पानाचं आहे. मग तुम्ही ट्रू कॉपी करताना काय करता, प्रत्येक पानावर गोल शिक्का मारता. जिथं डॉक्युमेंट एंड होतो तिथं तुम्ही गोल्ड सील आणि ट्रू कॉपीचा शिक्का मारता. ट्रू कॉपीच्या तिथं तुम्ही सही करता, डेट टाकता. मग प्रत्येक पानावर तुम्ही म्हणजे शेवटचं जे डॉक्युमेंटचं शेवटचं पेज आहे तिथंच तुम्ही फक्त ट्रू कॉपीचं तुमचा शिक्का मारून तिथं सिग्नेचर करता. बाकी सगळ्यावर तर तुम्ही गोल्ड सील मारता. त्यामुळे बऱ्याच वेळा पक्षकार असं म्हणतात की 20 रुपये खूप जास्त होतात, तुम्ही जरा थोडंसं कमी करा, आमचे डॉक्युमेंट जास्त आहेत. त्यामुळं आपण रिजनेबल फीज हे करायला पाहिजे. म्हणजे बघा की आता तुम्हाला तर माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये माननीय मोदी सरकारमुळे मोदी सरकारमुळेच, कारण आत्तापर्यंत मी 2015ला नोटरी झालेले आहे. आत्तापर्यंत एवढे संख्या नोटरीची कधीच झाली नव्हती. फर्स्ट टाईम ह्या मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये एवढे नोटरी झालेले आहे. तर वी मस्ट थँकफुल टू द मोदीजी बिकॉज सो मेनी पीपल्स गेट द नोटरी सर्टिफिकेट इन एव्हरी डिस्ट्रिक्ट. 14,648 महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. तर हे 14,648 पुण्यामध्ये 2,000पेक्षा जास्त झालेले आहेत. तर प्रत्येकदा मला असं विचारलं जातं की किती फी घ्यायची, कशी फी घ्यायची, कमी घ्यायची का काय घ्यायची. इवन आता आमच्या नोटरीच्या ग्रुपवर अशी पण चर्चा चालली होती पुण्यामधल्या, की ज्याच्यामध्ये बरेचसे तुम्ही असाल पण काही लोक किंवा पुण्यामधले आहेत नोटरी. त्याच्यामध्ये अशी चर्चा चालली होती की आपण एक नोटरी लोकांनी सगळ्यांनी समजून बसून एक ठराविक असं एक ठराविक अशी फी ठरवायला पाहिजे. आणि जे की योग्य पण आहे, ठरायला पाहिजे. पण सगळेच वागतात असं नाही आहे, कारण आपण सगळे एकत्र बसत नाही. आपण बरेचदा आपण कधी आपल्या ऑफिसेस असतात, काही नोटरी हे बाहेर बसतात, रस्त्यावर बसतात, टेबल टाकून बसतात कोर्टामध्ये. त्यामुळं मग ते आपण कोणी ऐकतं कोण नाही ऐकत, त्याच्यामध्ये युनिटी असणं गरजेचं आहे. युनिटी असेल तर नक्कीच नोटरीची फी आपण एकत्र ठरवू शकतो. तर नोटरीची फी जी आहे ती तुम्ही रिजनेबल जी ठरवलेली आहे, जी नोटरी बुकमध्ये नोटरी ॲक्टमध्ये लिहिलेली आहे, रूल्समध्ये लिहिलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही चार्ज करणं गरजेचे आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही लिहिणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये करणं वगैरे लिहितो आपण 25, 35, 35 पण तुम्ही 50, 35पासून ते 200पर्यंत तुम्ही नोटरी फी घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचा फायदा कधी असतो की जेव्हा व्हिजिट असते. तुम्ही जेव्हा व्हिजिटला गेला, विल असेल किंवा दुसरं कोणतं डॉक्युमेंट असेल तर व्हिजिटला गेला तर व्हिजिटेशन चार्जेस तुम्ही घेऊ शकता आणि त्या पद्धतीने ते चार्जेस वाढू शकतात. व्हिजिटेशन चार्जेस म्हणजे तुम्ही येण्या जाण्याचा खर्च जाऊ शकता. तुम्ही रिक्षाने गेला, कारने गेला, त्याचा येण्या जाण्याचा खर्च त्या ह्याच्यामध्ये तुम्ही लावू शकता आणि ते तुम्ही लावू शकता लिगली.
त्यामुळं अशा पद्धतीने हे नोटरीची जी फी आहे ती नोटरीची फी तुम्ही रिजनेबल घ्या. आणि लक्षात घ्या, आज तुम्ही नोटरी झालेलं आहे, कायम तुम्ही नोटरी आहात. तुम्ही तुमची प्रॅक्टिस करून नोटरीची प्रॅक्टिस करू शकता. बरेचदा असा प्रश्न विचारतात की नोटरी झाल्यावर मॅडम आम्ही प्रॅक्टिस करू शकता का? तर तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता, नोटरी पण करू शकता. तर त्याच्यासाठी काही हे नाही आहे, म्हणजे नियम नाही आहे. त्यामुळं नोटरी जे आहे ते तुमचं कायम नोटरी झालेलं आहात तुम्ही. जोपर्यंत तुम्ही आहात, जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण नोटरी आहोत. त्यामुळे ही नोटरीची प्रॅक्टिस खूप असते. नोटरीच्या प्रॅक्टिसने आपण खूप चांगलं कमवतो, खूप चांगली फी आपल्याला मिळते. त्यामुळं डॉक्युमेंट कोणतंही चुकीचं डॉक्युमेंट करू नका. चुकीचं डॉक्युमेंट केल्यावर जास्त फी देतात पक्षकार लोक, पण काही गरज नाही. आपल्याला रिजनेबल फीज चार्ज करूनही आपण खूप चांगलं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही रिजनेबल जेव्हा चार्ज करता, की समजा एखाद्या नोटरी जास्त चार्ज करत असेल, एखादा नोटरी रिजनेबल चार्ज करत असेल, तर त्या रिजनेबल चार्ज करणाऱ्या नोटरीकडं जास्त काम येतं. कारण बघा, आपल्याकडं पक्षकार येणार आहेत, आपल्याकडं वकील येणार आहेत. वकिलांकडनं जेव्हा काम येणार आहे आपल्याला, तेव्हा वकील काय करत असतो की त्या पक्षकारांकडनं फी घेत असतो आणि त्या फीमध्येच आपली नोटरी फी असते. मग ती नोटरी फी त्याला रिजनेबल जर घेतली आपण, तर मग त्या ॲडव्होकेटला पण फायदा होऊ शकतो, की म्हणजे त्यालाही जास्त मिळू शकतं. आपण तोही विचार करायला पाहिजे, कारण आपण अगोदर ॲडव्होकेट पण आहोत आणि नंतर नोटरी आहोत. आपणही कधी ॲडव्होकेट होतो, आता आपण नोटरी आहे, पण कधी आपणही ॲडव्होकेट होतो. त्यामुळे त्या ॲडव्होकेटला पण व्यवस्थित त्याची फी मिळणं गरजेचं आहे, तोही विचार करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्यांचा विचार कराल, तुम्ही जेव्हा पक्षकाराचा विचार करणार, तुम्ही जेव्हा ॲडव्होकेटचा विचार करणार, जे तुमच्याकडे नोटरीचे डॉक्युमेंट घेऊन येतात, तेव्हा तुमचाही ते विचार करतील, तुमच्याकडेही तेच वारंवार येतील. बघा, आता एवढे सगळे नोटरी आहेत, मग कुणाकडे आता आमच्या लेडीज बारूम आहे पुण्यामध्ये, 20 नोटरी त्याच्यामध्ये झालेलं आहे. तर अशा पद्धतीने कुणाकडे जायचा असा प्रश्न असतो. सगळ्याकडं नोटरीची कामं येतात, सगळ्याकडं त्यांचं काम त्यांच्या नशिबाने येतं. त्यामुळे तसं काही विचार करू नका. पण एखादी जी नोटरी आहे की जी रिजनेबल चार्ज करते, चांगली ट्रीटमेंट देते, चांगलं बोलते, एक्स्ट्रा सर्व्हिस देते. एक्स्ट्रा सर्व्हिस म्हणजे काय, की समजा आता एक डॉक्युमेंट आहे, MOU आपण मग केलं, MOU केलं आणि MOU केल्यावर मग त्यांना ट्रू कॉपी पण लागते. मग एकच डॉक्युमेंट केलं किंवा 2 डॉक्युमेंट केले आणि ते 2-2, 3-3 पेजेसचं आहे. मग तुम्ही जर ते ट्रू कॉपीचं चार्ज नाही केलं किंवा ट्रू कॉपीचं कमी चार्ज केलं, तर मग पक्षकार किंवा ते हे जे आहेत ॲडव्होकेट आहे, ते लक्षात ठेवतात की नाही बाबा मॅडम घेत नाही, थोडंसं असेल तर. मग अशा पद्धतीने ते तुमच्याकडे येऊ शकतात. गिव मोर टेक मोर असं आहे. त्यामुळं काही टेक्निक तुम्हाला जे करायला लागणार आहेत आणि त्याच्यामुळं तुमची नोटरी प्रॅक्टिस खूप चांगली राहणार आहे. तर नोटरी फीजविषयी हे नक्की लक्षात ठेवा की तुम्ही 35 पासून 200 रुपयेपर्यंतच नोटरी रूल्स आणि नोटरी ॲक्टप्रमाणे चार्ज करू शकता. त्या पद्धतीने चार्ज करा. चांगलं नोटरीचं इन्कम आहे, नोटरीची छान प्रॅक्टिस करा. खूप सारं काम तुमच्याकडे येणार आहे. तुमच्या कॉन्टॅक्टवर तुमचं नोटरीचं काम असणार आहे. त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचं काम करून ॲडव्होकेटचं काम ॲडव्होकेसी करून तुम्ही नोटरीची प्रॅक्टिस करू शकता. त्यामुळं काही काळजी करू नका, व्यवस्थित काम करा. काही प्रश्न असेल या बाबतीत अजून तर मला नक्की सांगा. बाय.